नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अतिशय रोमांचक विषयावर चर्चा करणार आहोत. आपण पाहणार आहोत सिंह राशीचं जून 2026 महिन्याचं अगदी सविस्तर आणि अचूक राशी भविष्य. पहा, या महिन्यात सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल होण्याची शक्यता अगदी स्पष्ट दिसत आहे. काहींसाठी करिअरमध्ये एखादी भन्नाट संधी चालून येईल, तर काहींना पैशांच्या बाबतीत खरोखरच मोठी खुशखबर मिळू शकते. पण दुसरीकडे काही निर्णय घेताना खूप विचार करावा लागणार आहे. म्हणूनच आजचे हे सविस्तर विश्लेषण सिंह राशीच्या प्रत्येकासाठी एक अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शक ठरणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, मोठी खुशखबर की अनपेक्षित बदल? खरं सांगायचं तर हे वाक्य या संपूर्ण महिन्याचं सार आहे. जून 2026 मध्ये सिंह राशीच्या लोकांसाठी अनेक नवीन दारं उघडणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी एखादी मोठी संधी अचानक समोर येऊ शकते किंवा व्यवसायात अनपेक्षित नफा होऊ शकतो. पण हे लक्षात घ्या, हे अनपेक्षित बदल फक्त सकारात्मकच असतील असं नाहीये. काही ठिकाणी तुम्हाला अचानक तुमच्या योजना बदलाव्या लागतील. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात अत्यंत लवचिक आणि सतर्क राहणं खूप फायद्याचं ठरेल. थोडक्यात सांगायचं तर आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य मुद्द्यांवरून जाणार आहोत. सुरुवातीला करिअर आणि आर्थिक स्थिती, त्यानंतर प्रेम आणि कौटुंबिक जीवन, मग आरोग्य आणि विद्यार्थ्यांसाठीचे संकेत, त्यानंतर ग्रहांची स्थिती आणि त्यांचा प्रभाव, आणि हो, शेवटी काही अत्यंत प्रभावी उपायही आपण पाहणार आहोत. त्यामुळे अगदी शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. मग अजिबात वेळ न घालवता थेट वळूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, करिअर आणि आर्थिक स्थिती. पाहूया जून 2026 मध्ये काय संधी दडलेल्या आहेत. इथे ना 2 अगदी विरुद्ध गोष्टी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आहे मोठी संधी. सिंह राशीच्या लोकांना मुळातच नेहमी नेतृत्व करायला आणि प्रकाश झोतात राहायला आवडतं, बरोबर? आणि या महिन्यात तशीच एखादी मोठी जबाबदारी किंवा प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायातही विस्ताराच्या उत्तम संधी मिळतील. पण दुसऱ्या बाजूला दिलेला तो इशारा काळजीपूर्वक लक्षात घ्या. सावध रहा. घाई गडबडीत घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. कुठलीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणालाही मोठं कर्ज देण्यापूर्वी 4 वेळा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता हेच मुद्दे जरा सविस्तर पाहूया. करिअरच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी खरोखरच मेजर करिअर अपॉर्च्युनिटीज प्रतीक्षित आहेत. जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर हा काळ उत्तम आहे. व्यवसायात पॉझिटिव्ह शिफ्ट्स दिसतील, म्हणजेच नवीन क्लायंट्स जोडले जातील किंवा रखडलेली कामं मार्गी लागतील. आर्थिक आघाडीवर आनंदाची बातमी नक्कीच मिळेल, पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डेलिब्रेट डिसिजन मेकिंग. सकारात्मक ऊर्जा भरपूर असेल, पण प्रत्येक निर्णय अत्यंत जाणीवपूर्वक आणि शांत डोक्यानेच घ्यायचा आहे. करिअरच्या या धावपळीनंतर आता जरा वळूया आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे. दुसरा विभाग आहे प्रेम आणि कौटुंबिक जीवनाचा. जून महिन्यात तुमच्या कुटुंबात काही अनपेक्षित बदल नक्कीच घडू शकतात आणि या अनपेक्षित बदलांना सामोरे जाणं आणि भावनांचा समतोल राखणं हीच या काळाची मुख्य गरज असेल. कधीकधी घरातील एखाद्या व्यक्तीच्या निर्णयांमुळे वातावरण थोडं तणावपूर्ण होऊ शकतं. अशा वेळी सामंजस्याची आणि शांततेची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं तर जे अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती अचानक येऊ शकते, पण जुन्या नात्यांमध्ये मात्र गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि मोकळा संवाद अत्यंत गरजेचा राहील. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, आपला तिसरा विभाग, आरोग्य आणि विद्यार्थ्यांसाठी ह्या महिन्यात काय विशेष संकेत आहेत ते पाहूया. आरोग्याच्या बाबतीत अजिबात तडजोड करून चालणार नाही. क्रुशियल हेल्थ प्रिकॉशन्स घेणं मस्ट आहे. उन्हाळा आणि पावसाळा यांचा हा संधिकाल असल्याने पोटाचे आणि त्वचेचे आजार सतावू शकतात. त्यामुळे आहारावर नीट नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी मात्र अत्यंत स्पष्ट संकेत आहे. जर तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमची एकाग्रता खूप वाढलेली असेल. पण सोशल मीडियासारख्या विचलनांपासून म्हणजेच डिस्ट्रॅक्शन्सपासून जाणीवपूर्वक दूर राहणं आवश्यक आहे. रोजची पॉझिटिव्ह एनर्जी टिकवून ठेवणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, हे सगळं घडतंय कशामुळे? यामागे नेमकं कारण काय? तर त्याचं उत्तर लपलेलं आहे ग्रहांच्या स्थितीत. आपला चौथा विभाग, ग्रहांची स्थिती आणि त्यांचा थेट प्रभाव. जर आपण ग्रहांची स्थिती पाहिली तर गुरु ग्रहाचा अनुकूल गोचर तुम्हाला आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती देत आहे. ह्यामुळेच आपण सुरुवातीला मोठी खुशखबर मिळण्याचे संकेत दिले होते. पण त्याचवेळी मंगळ आणि राहूची स्थिती काही अनपेक्षित खर्च आणि थोडा मानसिक तणाव निर्माण करू शकते. आणि शनीची दृष्टी ती तुम्हाला तुमच्या कर्माची फळे देईल, म्हणजेच जेवढी मेहनत कराल तेवढंच यश मिळेल. ग्रहांची हीच जुळवाजुळव एकाच वेळी मोठी संधीही देत आहे आणि सावधानतेचा इशाराही देत आहे. आता आपण आलो आहोत आपल्या 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे,
महत्वाची मार्गदर्शक तत्वे आणि उपाय. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या 3 पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली पायरी, रोज सकाळी ध्यान करून सकारात्मक ऊर्जा मिळवा. दुसरी पायरी, सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, त्यामुळे रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणं आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं हा या महिन्यातील सर्वोत्तम ज्योतिषीय उपाय ठरेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास कैक पटीने वाढेल. आणि तिसरी, अत्यंत महत्वाची पायरी, कठीण काळात संयम बाळगा. जेव्हा गोष्टी मनासारख्या होत नसतील तेव्हा चिडचिड न करता शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणं हेच सर्वात मोठं शहाणपण ठरेल. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं जून 2026 महिन्याचं सविस्तर राशी भविष्य. एकंदर पाहता हा महिना काही बाबतीत खूप लाभदायक ठरू शकतो, तर काही ठिकाणी थोडा संयम ठेवणं गरजेचं असेल. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल आणि यातून काही उपयुक्त माहिती मिळाली असेल तर याला नक्की लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा जून महिना सुख, समृद्धी आणि यशाने भरलेला जावो ही सदिच्छा. आणि जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. जर या महिन्यात अनपेक्षित यशाची मोठी संधी चालून आली तर ती स्वीकारण्यासाठी तुमची मानसिकता आणि तयारी पूर्ण आहे का? धन्यवाद. लवकरच भेटूया अशाच एका रंजक विश्लेषणासह.